सो हाय हॅलो मित्रमंडळींनो, व्हेरी 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 गुड मॉर्निंग गाय. सो आय एम सॉरी फर्स्ट ऑफ ऑल, कारण की मी गेले 1 महिना यूट्यूबवरती काही अपलोड नाही केलं आहे. सो हा माझा एक पहिला पुराणा व्हिडिओ आहे जो की मी शूट करून ठेवलेला आहे. ह्याच्यात एक रेसिपी होती बोंबलाच्या कालवणाची. सो आय थिंक की मी ती शेअर करावी तुमच्यासोबत. मी नेहमी मी शेअर करीन आणि मी विसरून जाते. सो मी ही करून ठेवलेली व्हिडिओ बनवून ठेवलेलं. सो अपलोड मी आत्ता करते. सो मी आधी जिऱ्याचं ओव्याचं पाणी पिलं आणि आता 1 महिना झाला मी तेही बंद केलं. मी पित नाही आणि माझे केस बघा किती खराब झालेत. काय उपाय असेल तर तुमच्याकडे नक्की सगळं. भयानक लेवलचे ऑइली हेअर आहेत माझे. मी सकाळी धुतले संध्याकाळीपर्यंत ते परत ऑइली होतात. सो केसांना सोडा. तर चला तर आत्ता बनवूयात आपण भाजी. आणि मी तर म्हणत होती संध्याकाळचं जेवण मला बनायचं आहे, मला सुचत नाही आहे काय बनवायचं. चला तर मग मला सुचलं होतं. मग बोंबिलाचे पीस करून घेतले, कांदा टमॅटो कट करून घेतला, कढीत तापवली, त्यात बोंबील ॲड करायचे नुसते आणि त्याला छान परतून घ्यायचं 2-4 मिनटं. आणि मग त्याला एक वेळा छान धुवून घ्यायचं बोंबिलाला. त्याच कढईत घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात बोंबील ॲड करा. गोल्डन होस्तोवर त्याला परतून घ्या. मग बोंबील काढा. मग त्याच तेलात आपण कांदा ॲड करायचा आहे. कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. एकदम ब्राऊन होस्तोवर त्याला छान भाजून घ्या. ब्राऊन म्हणजे करपवायचा नाही आहे. मग टमॅटो ॲड करा. मग त्याच्यात मीठ घाला म्हणजे टमॅटो पटकन शिजतील. मग हळद आणि चटणी घाला म्हणजे जे तुम्ही रेग्युलरली तिखट खातात तुमच्या घरात ते ॲड करा. आणि त्यात थोडंसं पीठ घाला. मी ज्वारीचं घातलं, तुम्ही गहू बाजरी कुठलंही घालू शकता. आणि छान परतून घ्या. थोडं पाणी ॲड करा. तेल असं छान सुटेल त्याच्यात कोथिंबीर ॲड करा थोडीशी. आणि मग आपण बोंबलाचे पीसेस ॲड करणार आणि मग गरम पाणी ॲड करायचं. ही टॉपची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा की कशी बनली. ही अतिशय सुंदर बनते. गरम पाणी किंवा थंड पाणी ॲड करू शकता आणि मग कोथिंबीर ॲड करा. दॅट्स इट फॉर